मला इफेक्ट ऑफ टेम्परेचर, इफेक्ट ऑफ आपण सिम्पली असं म्हणूयात की सोल्युबल वॉटर किंवा लिक्विड मध्ये काही कंटेंट जर आपण ऍड केला, म्हणजे जसं की जर आपण थोडं जर पॉइंट करतो बघायचं झालं तर यस, इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज आपण असं म्हणू. मला जो पुढचा मुद्दा एक्सप्लेन करायचा आहे तो कोणता? इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज. काही इम्प्युरिटीज जर लिक्विड मध्ये आपण ऍड केले तर काय होईल? म्हणजे समजा वी कन्सिडर दिस इज अ भगोना, ऑन दॅट भगोना व्हॉट इन दॅट, ओके, सो पाणी अँड वी टाकिंग मीठ. आता काय होतं बघा, मीठाला काय म्हणतो आपण? NaCl, ओके, सोडियम क्लोराइड. सॉल्ट ठीक आहे, आपण त्याला नाही म्हणत नाही पण, ओके. सो जर पाण्यामध्ये जर सॉल्ट टाकलं आपण, म्हणजे काय इफेक्ट होईल तर सरफेस टेन्शन इन्क्रीज होईल. पाण्यामध्ये जर आपण काय टाकलं? सॉल्ट टाकलं, NaCl टाकलं, तर सरफेस टेन्शन मध्ये काय फरक पडेल? इन्क्रीज होईल. वी आर डिस्कसिंग द इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज ऍडिंग इन द लिक्विड. तर या ठिकाणी पहिला मुद्दा झाला फक्त काय ऍड करायला आणि सरफेस टेन्शन काय होणार आहे एवढंच बघणार आहे. म्हणजे जर नवीन कपडे आणले तर घडी मोडायचं होईना, म्हणजे ते एखाद्या वेळेस घातले तर त्यावेळेस काय होतं माहितीये का, की लगेच वाटतं की बाबा कलर बिलर जाऊ नये, कारण घाण बिन झालेलं नसतं. तर त्यांच्यासाठी एक सोपी आयडिया सांगतो. मिठाचं पाणी घ्यायचं बादलीवर आणि त्याच्यामध्ये एक वाटी मीठ टाकायचं, खडा मीठ टाकायचं, ओके. त्यातलं आयोडीन ते तसलं वगैरे काही नको, ते नमक पाकिट मधलं ते वगैरे एवढं जर, अरे काही जण म्हणतात तर समुद्रातून आणलंय हे मीठ, ते बाबा म्हणतात तर आम्ही पहाडीमधून मीठ आणलंय. आपल्या असणं जर मीठ आणलं असतं तर हे एवढं पांढरं शिपट असतं का? ह्याच्यावर एवढ्या क्रिया केलेल्या असतात की हे मीठ आहे, मीठ विसरून जातं मीठ स्वतः की मी मीठ आहे, एवढं त्याच्यावर क्रिया करून दिलेली जाते. साधं मीठ जर बघितलं तर तुम्ही ते त्याच्यावर पण बऱ्यापैकी पण एवढी जास्त क्रिया केलेली नसते. खडा मीठ, ते खडा मीठ टाकायचं पाण्यामध्ये आणि ते कपडे बुडवून ठेवायचे, भिजवून ठेवायचे वाटलं तर, तेवढ्यातूनच बाहेर काढायचं. तुमच्या कपड्याचा कलर जाणार नाही, कारण इथं सरफेस टेन्शन वाढल्यामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही इम्पॅक्ट करत नाही. म्हणून सरफेस टेन्शन ज्या लिक्विडचं जास्त आहे तिथं आपल्याला म्हणजे पण कपडे धुले जाणार नाहीत. मीठ टाकून कपडे धुवायला जाऊ नका, स्वच्छच होणार नाहीत, ओके. दुसरा मुद्दा, डिटर्जंट ऍड करू. डिटर्जंट ते होतं ना, तुम्हाला याच्या आधी पण मी सांगितलं, ते एक ऍड करायची मुलगी, वॉशिंग पावडर निरमा. जे सुरुवातीला ते कंपनी आली, ज्यांनी सुरुवातीला ते नाव चिटकवलं, आपण त्या डिटर्जंटला त्याला आपण निरमा हा म्हणायला चालू केला. ऍक्च्युली हे निरमा हे कंपनीचं नाव आहे, पण आज तर काय लोकांच्या मनावर इतकं बिंबवलं त्या कंपनीने, ती कंपनी गायब झाली पण नाव काय गायब झालेलं नाही. म्हणजे सुरुवातीला जसं पार्लेजी हे बिस्किटात म्हटलं की पार्लेजी हे फेमस होतं, तसंच इथे ह्याच्यामध्ये काय होतं? निरमा. आज पण आपण त्याच्यामध्ये पाण्यामध्ये निरमा टाकले का? निरमा टाकून धुतोय. ऍक्च्युली निरमा त्याला म्हणत नाही, त्याला आपण काय म्हणतो? पावडर म्हणतो, त्याला वॉशिंग पावडर असं म्हणतो. आणि ते धुण्याची काहीतरी पावडर आहे एवढंच आहे, पण ते निरमा हे कंपनीचं नाव चिटकलं. जरी आपण सर्फ एक्सेल आणतो तरी पण म्हणताना म्हणतो निरमा टाकते, ओके. सो म्हणजे कंपनीचं आज म्हटलं ना, पाण्याची बॉटल सुद्धा तसंच झालं. सुरुवातीला कंपनीनं आणलं बिस्लेरी, हे बिस्लेरी हे कंपनीचं नाव आहे. आज कुणीही बघत नाही, फक्त काय म्हटलं जातं? बिस्लेरी बॉटल घे. कुणी पाणी बॉटल घे फार रेअर केस मध्ये. पण ज्यांनी सुरुवातीला जे काही नवीन बदल झाला, नवीन काही चेंज झालं, म्हणजे एखाद्या वेळेस कुणीतरी म्हटलं होतं की बाबा बाटलीमध्ये पाणी विकलं जाईल, कारण पाणी आणि दुधाचा रेट सेम आहे, पाणी आणि दुधाचा रेट राईट नाव सेम आहे. असंच भविष्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं जाईल की नक्की हवा विकली जाईल. ताजी हवा कोण देईल का, मला मिळेल का? तर असे वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट असतील ज्या ठिकाणी 15-20 मिनिटं बसून तुम्हाला काही पैसे द्यावे लागतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला हवा विकत घ्यावी लागेल. नसेल तर त्या हवेचे असे डबे येतील, ऑक्सिजनचे डबे येतील की आज काम करून थकलोय आणि तो डबा लाव आणि ऑक्सिजन घे थोड्या वेळा, चांगली हवा. आणि मग कारण एक टाइमला कुणीही विचार केला नव्हता की पाणी विकलं जाईल, पण कुणीतरी येड्याने येऊन बाटलीमध्ये पाणी भरलं आणि विकायला लागला. लोक येडे, काही पण विकतात. तुम्ही काही पण विकून बघा, काही पण विकतात. अमेझॉनवर गवऱ्या विकल्या जातात, म्हशीचं शेण विकलं जात आहे. हो हो, म्हशीचं शेण विकलं जात आहे. विचार करा, ही लोक काही पण विकतात.
इकायचं ठरवलं की काही इकलं जातं. आमच्या गावाकडं तर ते असं येतं, आता ते सांगून बी उपयोग नाही. इकडे बघा, डिटर्जंट, पाण्यामध्ये जर आपण डिटर्जंट मिक्स केलं तर काय होतं, पाण्याचं सरफेस टेन्शन, मी फक्त बोलतोय कोणाच्या रिलेटेड आहे, सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन काय होतं, कमी होतं. म्हणजे पाण्यामध्ये जर आपण डिटर्जंट ऍड केलं, म्हणजे काय, वॉशिंग पावडर जर ऍड केली, की वॉशिंग पावडर कशासाठी ऍड केली जाते, त्या कपड्यावरचा चिकटपणा घालवण्यासाठी, म्हणजे त्या कपड्यावरचं सरफेस टेन्शन काय करणं, हटवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी. तर इथं हे पाण्यामध्ये जर ऍड केलं तर सरफेस टेन्शन काय होतं, कमी होतं. जर इनसोल्युबल, म्हणजे असे काय आहेत की जे या पाण्यामध्ये काय होत नाहीत, विरघळत नाही, असे इनसोल्युबल जरी डेटा जर आपण काही मटेरियल जर ऍड केलं किंवा टाकलं तरी पण पाण्यामधलं सरफेस टेन्शन काय होतं, डिक्रीजच असतं, वाढत नाही. ओके, सरफेस टेन्शन काय होतं, डिक्रीज होतं. जरी आपण हॉट वॉटर, कसलं घेतलं आपण, हॉट वॉटर जर घेतलं, म्हणजे वॉटरचे टेम्परेचर जर आपण इन्क्रीज केलं, टेम्परेचर इन्क्रीज केलं, बघा कपडे धुत असताना सुद्धा आपण, क्लॉथ धुत असताना सुद्धा काय करतो, कधी कधी जर स्वच्छ होत नसेल तर आपण त्याला गरम पाण्यामध्ये बुडवतो. म्हणजे गरम पाण्यामध्ये बुडवणं याचा अर्थ सरफेस टेन्शन काय होतं, त्याच्यातलं लवकर रिड्यूस होतं. म्हणजे सरफेस टेन्शन याही ठिकाणी काय होतं रे, रिड्यूस होतं, डिक्रीज होतं हॉट वॉटरचं. म्हणजे फक्त कुणाचं वाढतंय फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी सगळ्या गोष्टी जे काय झाल्या तर आपल्या सिलेबस पुरत्या, तर हे काय झाले, डिक्रीज झालेलं आहे. फक्त सॉल्ट, मीठ टाकल्यानंतर सरफेस टेन्शन काय झालंय, वाढलंय. सीईटीला याच्यावर क्वेश्चन आलेला होता, एमसीक्यूला थेरीच्या याच्यामध्ये क्वेश्चन आलेला होता. हे बाकीच्या इकडे काय एवढं जास्त विचारलं गेलेलं नव्हतं, त्याच्यामुळे मी जास्त डिटेलमध्ये गेलेलो नाही. आता आपण येऊ आता एक्सेस प्रेशर अक्रॉस द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये फ्री सरफेसवर, आता इथं जे दिसलंय आपल्याला, एक पॉइंट ए घेतलाय, एक पॉइंट बी घेतलाय, सरफेसवर त्याचा काही फोर्स किंवा त्याचं काही प्रेशर लिक्विडचं ते त्याच्या शेपवर डिपेंड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काय काय फोर्स आणि प्रेशर हे लिक्विडच्या शेपवर सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे, डिपेंडन्सी आहे. मग ती शेपवर कसं काय डिपेंडन्सी आहे ते आपल्याला बघायचं आहे. ए पॉइंट कुठं आहे, अबव द लिक्विड सरफेस आहे. बी पॉइंट कुठं आहे, बिलो द लिक्विड सरफेस आहे. पण इन द लिक्विड मध्ये हे कुठं आहे, आउटसाइड द लिक्विड आहे. ओके, इथं जे फोर्स आहे हा जो आहे तो इथं बघा टँजेन्शियल फोर्स आहे. इथं जो फोर्स आहे तो कसा आहे, टँजेन्शियल फोर्स आहे. इथं नेट फोर्स हा, हे आपण सरफेस कसलं घेतलंय रे, प्लेन लिक्विड सरफेस घेतलंय. या ठिकाणी नेट फोर्स हा किती येतो रे बाळांनो, 0 येतो. म्हणजे काय, इथला जो टँजेन्शियल फोर्स आहे हे एकमेकाला काय करतं, कॅन्सल आउट करतं. सो नेट फोर्स इज एन हियर 0 मीन्स पी इक्वल टू पीबी. प्रेशर ऍट पॉइंट ए इज इक्वल टू द प्रेशर ऍट पॉइंट बी. सेम लिक्विड लेवल आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रेशर कमी जास्त नाही, कारण नेट फोर्स हा एकमेकाचा काय होतो, कॅन्सल आउट होतो, किंवा टँजेन्शियल फोर्स काय होतो, कॅन्सल आउट होतो. बाबांनो जर आपण कॉन्व्हेक्स वर बघितलं, मी मगाशी सांगितलं तुम्हाला कॉन्व्हेक्सचं, इथं आपण एक फोर्स आहे, इथे एक फोर्स आहे. हा फोर्स कसला आहे रे, टँजेन्शियल फोर्स आहे. आपण मगाशी बघितलं ना आपण, हा फोर्स कसा आहे, टँजेन्शियल फोर्स आहे. हे बघा, मी याला काय करतो, याला या पद्धतीनं एक हॉरिझॉन्टल तयार करतो आणि एक व्हर्टिकल मध्ये विचार करू. हे बघा, हा जो काय तो आतला जो क्रिएट केलेला असतो तो काय असतो, अँगल असतो. याला जर रिझॉल्व्ह केलं, एफ टी कॉस थिटा, इथं काय येईल, एफ टी कॉस थिटा. हे कुठलं, इकडल्याचं, हे कुठलं, इकडल्याचं. इथं काय येईल, एफ टी साइन थिटा. इथं काय येईल, एफ टी साइन थिटा. बाळांनो हे इकडं पण असेल, दुसरा खाली असेल, हे पलीकडे पण असेल, दुसरा खाली असेल, इकडं पण असेल, दुसरा खाली असणार आहे. म्हणजे याचं जे नेट फोर्स आहे, नेट फोर्स, हा नेट फोर्स कुठं आहे रे, डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. डाऊनवर्ड डायरेक्शन, हा नेट फोर्स कुठं आहे रे माझ्या राजांनी राणीनो, डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. मग डाऊनवर्ड डायरेक्शनचे ऑल फोर्सेस, डाऊनवर्ड डायरेक्शनचे डायरेक्शन, ऑल फोर्सेस आर ऍड अप. काय होत आहेत, हे ऍड होत आहेत, ऍडअप होत आहेत. म्हणजे ह्याची ऍडिशन काय होते, ऍडअप होत आहे. म्हणून याला नेट फोर्स कुठं आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. नेट फोर्स, दॅट फोर्स इज अन व्हेरी इम्पॉर्टंट, अँड देयर विल बी द पीबी
पीबी म्हणजे प्रेशर ऍट बी पॉइंट इज ग्रेटर दॅन द प्रेशर ऍट ए पॉइंट. म्हणून इनसाइडचं प्रेशर जे आहे ते कुठं जास्त असतं, लिक्विडच्या आतमध्ये पॉइंट बी ला प्रेशर हे जास्त आहे कोणापेक्षा, प्रेशर हे ए पेक्षा. दॅट्स वाय हियर विल बी द फॉर्मिंग द कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस. लक्ष देते कॉन्व्हेक्स लिक्विड सरफेस अंडरस्टँडिंग झालंय का बघा. जर मी पुढे आलो कॉन्केव्ह साठी, जर आपण पुढे आलो तर या ठिकाणी बघा कॉन्केव्ह मध्ये सुद्धा मी सेम इथे एक पॉइंट घेतो, इथं पण ए पॉइंट आहे आपल्याला, इथं खाली बी पॉइंट आहे, त्या ठिकाणी मी टँजेंट ड्रॉ करतो. इथून जर मी विचार केला इथे एक टँजेंट ड्रॉ केला, या साईडला टँजेंट ड्रॉ केला, याला परत मी हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल रिझॉल्व्ह केलं. हॉरिझॉन्टल हा म्हणजे काय झाला टँजेन्शियल फोर्स, हा काय झाला टँजेन्शियल फोर्स. इथं झाला अँगल थिटा, या ठिकाणी घेतला अँगल थिटा, याला इथं रिझॉल्व्ह केलं, इथं झालं एफ टी कॉस थिटा, परत इकडे झालं एफ टी कॉस थिटा. सो इथं काय झालं एफ टी साइन थिटा, या ठिकाणी झालं एफ टी साइन थिटा. ओके. सो अशा पद्धतीने जर आपण घेतलेलं असेल तर याला जर रिझॉल्व्ह केलं तर इथं परत काय येतं रे एफ टी साइन थिटा हा काय झाला एकमेकाला कॅन्सल आउट झाला. एफ टी साइन थिटा आर द कॅन्सल टू each other, but ft cos theta are vertically upward direction. हे कसे आहेत सगळे vertically upward direction. Then all the forces are add up पण कुठं अपवर्ड डायरेक्शनला हे ऍडअप होत आहेत. म्हणजे नेट फोर्स कुठं आला रे यांचा, नेट फोर्स आर इन ए अपवर्ड डायरेक्शन. नेट फोर्स कुठं आला रे अपवर्ड डायरेक्शन. दॅट इज मीन बाय आपण याला काय सांगू शकतो, प्रेशर ऍट ए इज ग्रेटर दॅन द प्रेशर ऍट बी. प्रेशर ऍट ए इज ग्रेटर दॅन द प्रेशर ऍट बी. अशा पद्धतीने आपण याचा काय एक्सप्लेन केलं, एक्सेस प्रेशर अक्रॉस द फोर्स ऑफ द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. पहिलं घेतलं प्लेन, दुसरं घेतलं कॉन्व्हेक्स आणि थर्ड घेतलं काय कॉन्केव्ह शेप.